पहिल्या वेळेतच परफेक्ट बनणार अशी ही अंडा बिर्याणी आज आपण बनवणार आहे। बनवायला अगदी सोपी आणि खायला खूप चविष्ट लागते। या बिर्याणीमध्ये आपण कोणताही फूड कलर वापरणार नाही। अगदी सोप्या पद्धतीने अगदी नवशिके सुद्धा एकदम छान पहिल्या वेळेतच छान बनवतील अशी बिर्याणी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता बिर्याणीचा एक एक तांदूळ एक एक भात कसा वेगळा झालेला आहे आणि खायला अप्रतिम लागते आणि बिर्याणीचा कलर देखील खूप सुरेख आलेला आहे। तर सर्वात आधी तर इथे मी घेतलेला आहे 1 ग्लास तांदूळ। तर हा तांदूळ आहे बासमती तांदूळ। बिर्याणीसाठी नेहमीच बासमती तांदूळच वापरायचा। आता हा तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया। तांदूळ धुवून झाल्यावरती तांदळामध्ये पाणी घालून 15 मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं आहे। तर तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण तांदूळ शिजण्यासाठी आपण पाणी ठेवूया गॅसवर। त्यासाठी एक टोप घेतलेला आहे, त्यामध्ये घालूया 4 ग्लास पाणी, म्हणजेच अर्धा टोप पाणी घेतलेला आहे। आता या पाण्यामध्ये घालायचे आहे खडे मसाले। त्यामध्ये हिरव्या कलरची वेलची आणि मोठी वेलची, चक्री फूल, दालचिनी, तमालपत्र, लवंग व मिरी हे खडे मसाले मी घातलेले आहे। त्यानंतर घालूया 1 चम्मच मीठ। आता तुम्ही भात किती करणार आहे त्यानुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता। आणि यामध्ये घालायचं आहे 1 चम्मच तेल आणि फास्ट गॅसवरती या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालायचा आहे आणि मीडियम गॅसवरती भात शिजवून घ्यायचा आहे। भात शिजवताना 80%च भात आपल्याला शिजवायचा आहे। आता त्यानंतर घेतलेले आहे उकडलेली अंडी। तर अंडी उकडून तिचे साल काढून घेतले आहे। त्यानंतर अंड्याला सुरीच्या साहाय्याने मध्ये सर्व बाजूने एक एक कट मारत आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। तर अंड्याला कट यासाठी मारतो, जेव्हा आपण अंडी तळतो तेलामध्ये तेव्हा अंड तेलामधून फुटण्याची शक्यता आहे, म्हणून अंड्याला एक एक कट मारून घ्यायचा। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये घालते अर्धी वाटी तेल। आता बिर्याणीसाठी आपण तेल थोडं जास्तच वापरणार आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचा आहे कट केलेला कांदा। कांदा हा एकदम पातळ चिरलेला पाहिजे आणि उभाही चिरलेला पाहिजे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता हा कांदा चांगला तळून घ्यायचा आहे, जोपर्यंत कांद्याचा लालसर कलर येत नाही आणि कांदा चांगला क्रिस्पी होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचा आहे। आणि कांदा तळताना फास्ट गॅसवरतीच तळायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता कांद्याला लालसर रंग यायला लागलेला आहे आणि कांदा असा लालसर होईपर्यंत चांगला तळायचा आहे, त्यानंतर काढून घ्यायचा आहे। तर आता आपला तांदूळही चांगला शिजलेला आहे, तर तो एका चाळणीमध्ये काढून घेऊया। तर त्यासाठी इथे मी पुरण वाटायची चाळण असते ती घेतलेली आहे आणि त्यामध्ये भात सर्व काढून घेऊया। या भातातील सर्व पाणी निघून गेलं पाहिजे, त्यासाठी मी या चाळणीच्या खाली एक टोप ठेवत आहे, जेणेकरून एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते निघून जाईल। तर तुम्ही इथे पाहू शकता भात मी 80%च शिजवलेला आहे। 80 ते 90%च भात शिजवायचा आहे, जास्त शिजवायचा नाही। तर आपण आता बिर्याणीचा मसाल्याची तयारी करूया। तर त्यासाठी इथे मी जे तेल होतं त्यामध्येच तेल वाढवलेलं आहे आणि त्यामध्ये आधी अंडी फ्राय करून घेऊया। आता हे अंडे दोन्ही बाजूने म्हणजे सर्व बाजूने चांगले लालसर रंग येईपर्यंत तळायचे आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता अंडे चांगले तळलेले गेलेले आहेत। आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे तेल आहे त्यामध्येच आपण घालणार आहे 1 चम्मच जिरे आणि जिरे छान फुलले की त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच घरगुती लाल तिखट, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच ठेचलेला लसूण अद्रक। तर इथे मी फक्त लसूण घातलेला आहे, तुम्हाला अद्रक आवडत असेल तर तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट घाला। त्यानंतर घालायचा आहे 2 मोठे चम्मच बिर्याणी मसाला। तर हा शाही बिर्याणी मसाला मी घेतलेला आहे। आता यावेळी गॅस चालू करायचा आहे। त्यानंतर घालायचा आहे चिरून घेतलेला कांदा
आणि हा सर्व मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिट कांद्याला परतल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे 1 वाटी टोमॅटो आणि टोमॅटोही छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत टोमॅटो चांगला मऊसूत होत नाही. आता तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो चांगला मऊसूत झालेला आहे. आता यावेळी घालायचं आहे अर्धी वाटी दही. तर हे फेटून घेतलेलं दही आहे, ज्यामुळे दहीमध्ये एकही गुठळी राहिलेली नाही. आणि सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित दही मिक्स करायचं आहे. आता आपला मसाला चांगला तयार झालेला आहे. आता यावेळी अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे आणि सर्व मसाला मिक्स करून त्यामध्ये अंडी घालायची आहे. तर मसाल्यामध्ये मीठ आपण लेट घातलं का तर दही मीठ जर आधी मसाल्यामध्ये घातलं असतं तर दही फुटतं, त्यामुळे मीठ लेट घातलेलं आहे. आता अंडी व मसाला चांगला 4 ते 5 मिनिट स्लो गॅसवरती परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाल्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता मसाल्याला चांगलं सर्व साईडने तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला बिर्याणीचा मसाला चांगला तयार झालेला आहे. आता हा सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता सर्व मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेतला. त्यानंतर कढईमध्ये मी थोडासा मसाला ठेवला आहे आणि थोडंसं तेलही आहे. त्यावरतून घालूया भाताची एक लेयर आणि भात सर्व बाजूने पांगवून घ्यायचा आहे. तर खाली जर आपण तेल घातलं तर भात खाली लागत नाही, त्यामुळे मी थोडासा मसाला खाली ठेवलेला आहे. त्यानंतर भातावरतून घालायची आहे दुसरी लेयर, ती मसाल्याची घालायची आहे. त्यानंतर मसाल्यावरून परत सर्व बाजूने भात घालून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि वरतून परत मसाल्याची लेयर घालायची आहे. आणि याचप्रमाणे खाली तांदूळ, वरती मध्ये मसाला, परत तांदूळ म्हणजे भात घालायचा आहे. सर्व लेयर अशाच प्रकारे लावून घ्यायचे आहे. सर्व लेयर लावून झाल्या की त्यावरती घालायचा आहे तळून घेतलेला कांदा. हा कांदा आपण सर्वात आधी तळून घेतला होता तो. त्यानंतर इथे मी अर्धा कप हळदीचं पाणी केलेलं आहे, म्हणजे अर्धा कप पाण्यामध्ये फक्त थोडीशी हळद घातली आहे, ते पाणी मी इथे घातलेलं आहे. यामध्ये कोणताही फूड कलर यूज केलेला नाही. त्यानंतर घालायची आहे हिरवीगार कोथिंबीर आणि 4 ते 5 मिनिटं स्लो गॅसवरती छान वाफ काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही आता पाहू शकता किती छान बिर्याणी आपली तयार झालेली आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढी छान बिर्याणी तयार होते आणि खायला अप्रतिम लागते. तर तुम्ही इथे पाहू शकता बिर्याणीचा एक एक तांदूळ मोकळा झालेला आहे, म्हणजे सुट्टा झालेला आहे. तुम्हाला माझी ही बिर्याणीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.